तर हे जे आहे हे कोलारा विलेज राजस्थान जैसलमेरचं एक पडलेलं घर आहे. आणि याच्या मागची स्टोरी अशी आहे, अराउंड 100-200 इयर्स अगो इकडे एक राजा होता आणि त्याला ह्या गावातली एक सुंदर मुलगी आवडली होती. पण हे गाव सगळं ब्राह्मणांचं होतं आणि तो राजा ब्राह्मण नव्हता. तर सगळ्या गाववाल्यांनी मिळून राजाच्या त्या लग्नाला विरोध केला आणि राजाला आला राग. त्यांनी त्या गाववाल्यांना 4 दिवसाचं अल्टिमेटम दिलं की 4 दिवसात काय तर ठरवा, नाही तर मी तुमचं गाव डिस्ट्रॉय करून टाकेन. तर मग गाववाल्यांनी त्यावेळी तो नकारच दिला, कारण ते सगळे ब्राह्मण होते आणि गाववाले सगळे म्हणजे हे आजूबाजू छोटे छोटे 84 विलेजेस होते. 84 ते सगळे इकडनं गाव सोडून निघून गेले राजाच्या विरोधात. आणि गाववाला एवढ्या 84 विलेजेसच्या लोकांच्या विरोधात काही करू नाही शकला. तेव्हापासून जे हे गाव रिकामं पडली आहेत 84 ती तशीच पडली आहे. आणि हे सगळे काय मातीची वगैरे घरं होती, तर ही सगळी ढसून पडली आहेत. आणि त्यानंतर इकडे राहायला कोणच आलं नाही आणि गाववाले पण इकडे कोणाला राहू देत नाही. इनफॅक्ट गव्हर्नमेंटने इकडे एक रेस्टॉरंट चालू करायचा विचार केला होता, पण जे गाववाले दुसरीकडे आता सेटल झाले इव्हन इन दिस एज, काही गुजरातला, काही राजस्थान, काही जैसलमेरला, त्या सगळ्यांनी याचा विरोध केला आणि त्याच्यामुळे ह्याला हॉन्टेड विलेज म्हणतात. रात्री इकडे खूप भीती वाटते. अशी काही स्टोरी नाही की इकडे कोणाला तरी मारलं, आत्महत्या केली असं वगैरे काही नाही आहे, पण तरी पण हे हॉन्टेड विलेज म्हणतात. दिस इज द इंटरेस्टिंग स्टोरी, कारण इकडे रात्री येवत नाही, अलाव पण नाही करत गव्हर्नमेंट, बिकॉज इट इज व्हेरी व्हेरी डरावना. ओके, तर अशी ही स्टोरी आहे या कोरार विलेजची. थँक्यू.